जामवाडी खून प्रकरणातील आरोपींसोबत पोलिसांनी घेतल्या हसत खेळत सेल्फी, फोटो व्हायरल, 2 होमगार्ड निलंबित। जालना तालुक्यातील जामवाडी येथील खून प्रकरणातील आरोपींसोबत पोलिसांनी हसत खेळत सेल्फी, फोटो घेतले आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेले सेल्फी, फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत। विशेष म्हणजे पोलीस कस्टडीत असलेल्या या आरोपींसोबत पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आरोपी त्यांचे क्लोज फ्रेंड आहेत अशा आविर्भावात सेल्फी सेशन केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या फोटोमध्ये 4 आरोपी दिसत असून एक आरोपी विनर पोज देखील देताना दिसत आहे। त्यामुळे पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। व्हायरल झालेल्या या सेल्फी फोटोबाबत पोलीस अधीक्षक या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करतात की नाही असा सवाल उपस्थित होत असतानाच या 2 होमगार्डना निलंबित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। नेमक्या कोणत्या प्रकरणातील आहेत हे आरोपी? तर 10 सप्टेंबर रोजी शहरालगत असलेल्या जामवाडी गावातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये अनैतिक संबंधातून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर नातेवाईकांनी मुख्य आरोपीच्या कन्हैयानगर भागातील घराची तोडफोड केली होती। शेख हाफिज शेख हबीब असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो शहरातील कन्हैयानगर येथील रहिवासी आहे। तर मुख्य आरोपी देखील याच भागातील रहिवासी आहे। खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच कन्हैयानगर येथे मोठा जमाव जमला होता। त्यानंतर जमावाने आरोपीच्या घराची तोडफोड केली होती। त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून हे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या व्हायरल झालेल्या फोटो स्टेशन बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की आरोपींसोबत 2 होमगार्ड देण्यात आले होते। ते आरोपींसोबत आहे की नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी ग्रुपवर फोटो टाकले होते। हे फोटो टाकण्याची गरज नसताना त्यांनी फोटो टाकले। या प्रकरणी संबंधित पोलिसांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे। या पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून निलंबित करण्यात आला आहे। गोल्डे आणि खैरे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे। कन्हैयानगर येथील आरोपी जे आरोपी होते पुण्यातील आरोपी होते ते 4 आरोपींना पोलिसांसोबत मदतीला 2 होमगार्ड देण्यात आलेले होते। होमगार्ड यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता। ते त्यांच्या ड्युटीवर हजर झाले किंवा आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी एक ग्रुपवर फोटो टाकलेला होता। आरोपीसोबत त्यांनी फोटो टाकलेला होता आणि तो टाकण्यात आवश्यक असं टाकलेला आहे। त्या 2 जणांचा रिपोर्ट पाठवण्यात आलेला असून त्यांना वरिष्ठ पातळीवर सस्पेंड करण्यात येत आहे। सर किती दिवसापासून त्यांना सस्पेंड करण्यात आले? किती दिवसासाठी? ते किती दिवस आहे ते नाही, जो पुढील आदेशापर्यंत सस्पेंड आहे। काही नाव वगैरे त्यांचे सर? एक गोल्डे आणि एक खैरे असे 2 आहेत होमगार्ड आहेत। दोन्ही होमगार्ड आहेत, पोलीस नसून तो होमगार्ड आहे।